നിങ്ങളെ കുറെ ആഴ്ചകൾ ഞാൻ മിസ്സായി. कुछ हफ्ते मैंने मिस किया आप लोग को. ഈ പുതുവർഷത്തിൽ വീണ്ടും നിങ്ങളുടെ വചനവുമായി ഇരിക്കാൻ കർത്താവ് തന്ന കൃപയ്ക്കായി സ്തോത്രം. लेकिन ये नए साल में प्रभु ने जल्दी से आप लोग को मिलाकर वचन के साथ अभ्यास करने, साथ में सीखने के लिए जो अवसर दिया, इसके लिए मैं प्रभु को धन्यवाद देता हूँ. ഞാൻ കർത്താവ് ദാസനോട് പറഞ്ഞു, ആ വെളിപ്പാട് പുസ്തകം തന്നെ ഞാൻ കണ്ടിന്യൂ ചെയ്യും, എനിക്കും കൂടെ കേൾക്കാമല്ലോ. मैंने प्रभु का दास को कहा कि आप वही प्रकाशित वाक्य का पुस्तक का अभ्यास चालू करो ताकि मैं भी सुन सकता हूँ. നിങ്ങൾ ആ കേട്ട വചനം തന്നെ ഹൃദയത്തിൽ കരുതിക്കൊണ്ട് നമുക്ക് വേറൊരു ചില വചനത്തിലേക്ക് നമുക്ക് നോക്കാം. परंतु अभी तक आप लोग जो अभ्यास कर रहे हैं उसी विषय को आप मन में रखते हुए और ध्यान करते हुए कुछ और विषयों को आज हम लोग उसका अभ्यास करेंगे. നമുക്ക് എബ്രായ ലേഖനം 4-ാം അധ്യായത്തിന്റെ 16-ാം വാക്യമാണ് നമ്മൾ വായിക്കുന്നത്. आज का विषय के लिए हम लोग इब्रानियों का पुस्तक अध्याय 4 उसका वाक्य 16 हम पढ़ेंगे. इसलिए आओ हम अनुग्रह की सिंहासन के निकट हियाव बांधकर चले कि हम पर दया हो और वह अनुग्रह पाए जो आवश्यकता के समय हमारी सहायता करे. നമ്മള് കൃപ പ്രാപിച്ചവരല്ലേ? हम लोग तो पहले से अनुग्रह प्राप्त किए हुए लोग हैं ना. നമ്മള് രക്ഷിക്കപ്പെട്ടത് കൃപയാലാണ്. हम लोग उद्धार पाया, नया जन्म हुआ अनुग्रह के द्वारा हुआ. നമ്മൾ ആയിരിക്കുന്നത് കൃപയാലാണ്. और अभी हम जो खड़े हैं वो अनुग्रह की वजह से है. പിന്നെ എന്തുകൊണ്ടാണ് വീണ്ടും നമ്മളോട് കൃപ പ്രാപിക്കാനായിട്ട് നിങ്ങൾ അടുത്തു വരുവാൻ പറയുന്നത്? फिर क्यों ऐसा वाक्य में यहाँ पर लिखा है कि तुम लोग अनुग्रह प्राप्त करने के लिए सिंहासन के निकट आओ करके. അവിടെ ആദ്യം തന്നെ വായിക്കുന്നത് കരുണ ലഭിപ്പാനും. तो वहां पर हम देखते हैं कि दया प्राप्त करने के लिए. നമ്മൾ ദൈവത്തിന് കരുണ ലഭിച്ചവരാണ്. हम लोग पहले से ही प्रभु का दया प्राप्त किए हुए लोग हैं. പക്ഷെ അതുകൊണ്ട് മാത്രം ദൈവം തൃപ്തനല്ല, തന്നുകൊണ്ടേ ഇരിക്കണം. परंतु उतना देने के बाद भी प्रभु देकर तृप्त नहीं है. वो क्या चाहता है कि वो और देते रहना चाहता है. അവന് കരുണയിൽ ധനവാനാണ്. क्योंकि हम पढ़ते हैं कि वो करुणा और दया में धनवान है. एफेसों का पुस्तक में पढ़ते हैं. ഇതെല്ലാം ആർക്ക് വേണ്ടിയാണ്? और ये सब उस विषय का धन सब किसके लिए है? അപ്പന്റെ ധനം മക്കൾക്ക് വേണ്ടിയാണ്. पिता का धन तो अपने बच्चों के लिए रहता है. അപ്പൊ നമ്മളിങ്ങനെ പ്രാപിച്ചുകൊണ്ടേ ഇരിക്കുകയാണ്. तो हम लोग ये इस कृपा को, इस दया को और भी प्राप्त करते जा रहे हैं. അവന്റെ നിറവിൽ നിന്ന് നമുക്ക് ഏവർക്കും കൃപമേൽ കൃപ ലഭിച്ചിരിക്കുന്നു. उसका भरपूरता में, मतलब उसका अनुग्रह से हम लोग अनुग्रह में भरते हम जा रहे हैं. പക്ഷെ എല്ലാ പ്രാവശ്യവും നമ്മൾ അടുത്ത് വരുമ്പോൾ ഈ പറയുന്ന അനുഗ്രഹങ്ങൾ നമ്മൾ പ്രാപിക്കാതാണ് തിരിച്ചു പോകുന്നത്. परंतु बहुत बार ऐसा होता है कि भले हम लोग सिंहासन के उनके निकट तो आया, प्रभु के पास तो आया, प्रभु जो हमको भरपूरी से अपना धन का आशीष को जो वो देना चाहता है, बहुत बार हम आकर खाली हाथ जा रहे हैं. ഇവിടെ ഒരു പ്രത്യേക ആവശ്യം പറയുകയാണ്. तो यहाँ पर एक खास अवस्था को बोला है, जरूरत को बोला है. ദൈവജനമാണ്, हम लोग प्रभु के लोग हैं ദൈവത്തെ മഹത്വപ്പെടുത്തേണ്ടവരാണ്, और प्रभु का महिमा करने वाले लोग हैं. ഒരു പ്രത്യേകമായ ലക്ഷ്യം നമുക്കുണ്ട്. इसलिए खास रीति से एक लक्ष्य है हमारे अंदर. നമ്മുടെ ജീവൻ സ്വർഗീയ ജീവനാണ്. हमारा जीवन स्वर्गीय जीवन है. നമ്മുടെ പൗരത്വം സ്വർഗത്തിലാണ്. हमारा नागरिकता स्वर्गीय का है. അപ്പോൾ ഇവിടെ നമ്മൾ ജീവിക്കുമ്പോൾ, परंतु हम यहाँ पर जब जीते हैं, സ്വർഗത്തിന്റെ മാന്യത കാത്തു സൂക്ഷിക്കേണ്ട ഒരു ഉത്തരവാദിത്വം നമുക്കുണ്ട്. क्योंकि हम लोग स्वर्गीय लोग हैं और स्वर्गीय सदस्य के हम लोग होने की वजह से वो आदर और सम्मान जो प्रभु ने उधर का दिया है, उसी आदर के साथ, इज्जत के साथ, उसी का नियम के अनुसार हमें भूमि में जीते समय में चलना जरूरी है. അപ്പോൾ നമ്മൾ ഒരു ജീവിതം നയിക്കുമ്പോൾ, तो हमें जब जिंदगी जीते समय में തക്ക സമയത്ത് എന്നുള്ളത് നമുക്കറിയത്തില്ല. തക്ക സമയം ദൈവത്തിന് അറിയാം. തക്ക സമയം तो सही समय पर हमको अनुग्रह मिले करके जो हमने इब्रानियों 4 का 16 में पढ़ा, वो सही समय कब है हम नहीं जानते, प्रभु जानते हैं. അപ്പൊ നമ്മൾ പരാജയപ്പെടുന്നത് എന്തുകൊണ്ടാണ്? हम लोग क्यों हार जाते हैं? തക്ക സമയത്ത് കൃപ ലഭിക്കേണ്ടതിന് നമ്മൾ നേരത്തെ വന്നില്ല. क्योंकि सही समय पर अनुग्रह में प्राप्त होकर बने रहने के लिए पहले ही प्रभु के पास हम नहीं आए थे. ഒരാവശ്യം വരുമ്പോൾ ഉടനെ ദൈവത്തോട് എടുക്കുക എന്നുള്ളതല്ല ഇവിടുത്തെ വിഷയം. तो यहाँ पर ये नहीं कि जब हमारा कोई जरूरत रहेगा, हमारा कोई विषय का जरूरत के समय में प्रभु के पास आओ जाओ, वो बात नहीं यहाँ पर कह रहा है. എന്റെ ആവശ്യം എന്താണെന്ന് ദൈവത്തിന് നേരത്തെ അറിയാവുന്നത് കൊണ്ട്, क्योंकि मेरा प्रभु कौन है, मेरा पिता कौन है, वो पहले से ही मेरे जरूरतों को जानता है. എനിക്ക് കൃപ പ്രാപിപ്പാൻ, परंतु यहाँ पर क्या लिखा है? अनुग्रह प्राप्त करने के लिए എവിടേക്ക് വരണം? कहाँ पर आना है? उस कृपासन के पास.
കൃപാസനത്തിലേക്ക് അടുത്ത് വരിക. वो कृपासन पे आना है. അപ്പൊ നമ്മള് ഇത് ഇച്ചിരി പഴയ നിയമത്തിൽ നമ്മൾ നോക്കുകയാണെങ്കിൽ तो इसको अगर हम लोग पुराने नियम से हम लोग अभ्यास करते समय में ഈ അടുത്ത് വരുന്നത് ഒരു അപകടം പിടിച്ച കാര്യമായിട്ടാണ് പലപ്പോഴും നമ്മൾ വേദത്തിൽ കാണുന്നത്. हम लोग पुराने नियम में उस कृपासन के पास आने का विषय या मंदिर के पास आने का विषय में जब भी हम पढ़ते समय में एक गड़बड़ी मतलब क्या है, एक खतरा का अवस्था को दिखाते, क्योंकि कोई भी ऐसे ही नजदीक नहीं आ सकता करके एक दुर्घटना का अर्थ में रीति में लिखा है वो. അതുകൊണ്ട് ദൈവം ഇസ്രായേൽ മക്കളോട് പറഞ്ഞു, इसलिए प्रभु ने पहले से ही इजराइल के लोगों से कहा था, നിങ്ങൾ എന്റെ അടുക്കിലേക്ക് എപ്പോഴും വരരുത്. तुम लोग हर पल या कोई भी समय में उठकर तुम लोग मेरे पास नहीं आना. അവിടെ നമുക്ക് വായിക്കാം, നമ്മുടെ കൃപാസനത്തിലേക്ക് വരരുത് എന്നൊരു വാണിംഗ് നമ്മൾ ആദ്യം ഒന്ന് നോക്കാം. कृपासन में तुम कभी भी नहीं आ सकते करके एक चेतावनी प्रभु ने उठाकर दिया है. 16 अध्याയം ലേവ്യ പുസ്തകം 16 अध्याയം 1-2 വാക്യങ്ങൾ വായിക്കുമ്പോൾ നമുക്കറിയാം, അഹരോന്റെ മക്കൾ മരിച്ചു വീണതിനോടുള്ള ബന്ധത്തിൽ ദൈവം ഒരു വാണിംഗ് കൊടുക്കുകയാണ്. അവിടെയാണ് നമ്മൾ വായിക്കുന്നത്. 2ാം വാക്യത്തിൽ लेविया का पुस्तक 16 का 1-2 पढ़ते समय में हरोन के बच्चे वहां पर मर जाने के बाद, पहले 2 बेटे मर जाने के बाद वहां पर फिर परमेश्वर वहां पर उनको एक विषय में चेतावनी देकर इंस्ट्रक्शन देता है कि तुम लोग कभी भी मेरे विषय में नहीं आना करके. वाक्य 2 पढ़ना खाली. ആരംഭത്തിൽ വായിക്കുന്നുണ്ട്, ദൈവത്തോട് അടുത്ത് വന്നതുകൊണ്ട് മരിച്ചു വീണു എന്നാണ് ആദ്യത്തെ വാക്യം. उसका 1 पढ़ना. जब हारून के 2 पुत्र हाँ. यहोवा के सामने समीप जाकर मर गए. देखो वो लोग कैसे आए, कैसा मरे, यहोवा का समीप आकर वो लोग मरे. അതുകൊണ്ട് इसके लिए तो ऐसा दोबारा ना होने के लिए ദൈവം ഒരു വാണിംഗ് കൊടുക്കുകയാണ്. एक അടുത്ത चेतावनी वहां पर देता है अगला वाक्य में. ഉണ്ടായിരിക്കണം, तुमको क्या करना चाहिए. उसके बाद यहोवा ने मूसा से बातें की. हाँ. और यहोवा ने मूसा से कहा, अपने भाई हारून से कह कि संदूक के ऊपर के प्रायश्चित वाले ढकने के आगे बीच वाले पर्दे के अंदर पवित्र स्थान में हर समय न കൃപാസനത്തിലേക്ക് എപ്പോഴും അടുത്ത്, तो अंदर के अति पवित्र स्थान के उस कृपासन के उपस्थिति में हर समय में प्रवेश ना करे, नहीं तो मर जाए. नहीं तो मर जाए. Yes. അപ്പോൾ ദൈവത്തോട് അടുത്ത് വരുന്നത് അനുഗ്രഹമാണോ? तो अभी ये वाक्य पढ़कर प्रभु का निकट आना एक आशीष का बात है, क्या अनुग्रह का बात है क्या. അതുകൊണ്ട് പഴയ നിയമത്തിൽ നിന്നും നമ്മളെ പുതിയ നിയമത്തിൽ വ്യത്യസ്തമായ കാര്യങ്ങളാണ് നമ്മൾ മനസ്സിലാക്കേണ്ടത്. ഇവിടെ വിശ്വാസത്താൽ നമ്മൾ അടുത്തു വരുമ്പോൾ നമ്മൾ ഭരിക്കാതിരിക്കാനുള്ള കാര്യവും അനുഗ്രഹവും പ്രാപിക്കാനുള്ള കാരണവും എന്താണെന്നാണ് നമ്മൾ വചനത്തിലൂടെ तो മനസ്സിലാക്കേണ്ടത്. इसके लिए प्रयोग, क्योंकि हम लोग जब वचन का अभ्यास करते समय में किस रीति से हम लोग पुराने नियम के लोगों से हम लोग अलग है और पुराने नियम के रीत रिवाज से हम लोग अलग होने की वजह से आज अगर हम लोग उस कृपासन के पास आए तो क्यों हम लोग मर के नहीं गिरेंगे, उसके पीछे का कारण क्या है हमें बस समझना है. അപ്പൊ അനുഗ്രഹം പ്രാപിക്കാൻ അടുത്ത് വരുമ്പോൾ तो अनुग्रह प्राप्त करने के तुम निकट आओ करके जब इब्रानियों में हमने पढ़ा, അനുഗ്രഹത്തിന് പകരം ശാപമാകാതിരിക്കാൻ और उस अनुग्रह को प्राप्त करके जाते समय में वो श्राप में ना बदले, क्योंकि श्राप आया तो मर के गिर जाएगा, ऐसा ना होने के लिए കർത്താവ് ഒരു നിബന്ധന അവിടെ വെക്കുന്നുണ്ട്. 3ാം വാക്യം വായിക്കുമ്പോൾ प्रभु वहां पर एक कानून वहां पर क्या रखता है, वही लेविया का 16 का 3 में. जब മലയാളം हारून पवित्र स्थान में प्रवेश करे तब इस रीति से प्रवेश करे, अर्थात पाप बलि के लिए एक बछड़े को और होम बलि के लिए एक बेटे को ഓക്കെ लेकर. അവിടെ ആടിനെയോ ഹോമയാഗം ആടിനെയോ കൊണ്ടുവരണമെന്നല്ല, ബ്ലഡ് കൊണ്ടുവരണമെന്നാണ് എഴുതിയിരിക്കുന്നത്. കാരണം ആടിനെ കൊണ്ട് കൃപാസനത്തിൽ പോകാൻ പറ്റത്തില്ല. वो फिर से पढ़ना, तुम एक बछड़े का. जब हारून पवित्र स्थान में प्रवेश करे हाँ. तब इस रीति से प्रवेश करे, हाँ. अर्थात पाप बलि के लिए हाँ. एक बछड़े को हाँ. और होम बलि के लिए एक बेटे को. देखो वहां पर बछड़ा बोलते समय, तू पाप बलि के उपस्थिति में आते समय में बछड़े का लहू लेकर आना. हाँ. वहां पर विषय क्या है हाँ. कि तू बलि लेकर आते समय में लहू लेकर आना है करके कहा है प्रभु ने. അവിടെ ലഘു എന്നൊരു പദം അവിടെ ചേർക്കേണ്ടതുണ്ട്. वहां पर आप लोग ब्रैकेट में वो शब्द लिख देना, बछड़े का लहू लेकर पाप बलि के लिए आना करके वो लहू शब्द जोड़ देना. മലയാളത്തിലും അവിടെ രക്തം കൊടുത്തിട്ടില്ല. मलयालम भाषा में भी नहीं आया, अंग्रेजी बाइबल में आया है वो. ഒറിജിനൽ ട്രാൻസ്ലേഷനിൽ അവിടെ രക്തവുമായിട്ട് വരണം. वहां पर ओरिजिनल परिभाषा में इब्रानी भाषा में पढ़ेंगे तो लहू लेकर आना है करके लिखा है. അപ്പോൾ ദൈവത്തോട് അടുത്ത് വരുമ്പോൾ तो प्रभु के निकट आता है तो അടുത്ത് വരാനാ പറഞ്ഞിരിക്കുന്നത്. यहाँ पर क्या लिखा है, आना है करके लिखा है. അടുത്ത് വരുന്ന ആടെ കയ്യിൽ എന്തുണ്ടായിരിക്കണം? परंतु जो नजदीक आ रहा है उसके हाथ में क्या रहना चाहिए. हाँ, उसके हाथ में उस लहू रहना चाहिए. അപ്പൊ നമ്മള് അവിടെ എബ്രായ ലേഖനം അതിന്റെ 10ാം അധ്യായത്തിന്റെ 11ാം വാക്യം വായിക്കുമ്പോൾ इब्रानियों 10 का 11 जब हम पढ़ते हैं അപ്പൊ ഓരോ പ്രാവശ്യം അടുത്ത് വരുമ്പോൾ तो जब भी वो लोग साल में एक बार जब भी आते थे ഒറ്റ പ്രാവശ്യം വരുമ്പോൾ തന്നെ യാഗവുമായിട്ട് വരണം. എന്താണെന്ന് അറിയാമോ? तो भले साल में एक ही बार जा रहा हो लेकिन जाते समय में एक बलि लेकर जाना है.
ദിവസേന അടുത്ത് വരണം. तो प्रतिदिन आना है करके यहाँ पर हम पढ़ते हैं. 10-11 വാക്യം. 10 का 11 पढ़ना. हर एक याजक तो खड़े होकर प्रतिदिन सेवा देखो प्रतिदिन सेवा करना है लिखा है. അപ്പൊ ഒരു ദിവസം അടുത്ത് വരുമ്പോൾ രാവിലെ വന്നു. तो अगर एक दिन जब वो आया तो सवेरे वो आया രക്തമായിട്ട് വരണം. तो कैसा आना पड़ेगा? लहू लेकर आना पड़ेगा. 2 മണിക്കൂർ കഴിഞ്ഞ് വരുമ്പോൾ 2 घंटे के बाद अभी वापस जाना है तो രക്തമായിട്ട് വരണോ? कैसा जाना पड़ेगा? खाली हाथ जा सकते हैं क्या? नहीं, हाथ में क्या रहना चाहिए? लहू रहना चाहिए. അതെന്താണ് കാര്യം? तो ऐसा कारण क्यों है? അപ്പൊ ആദ്യം തളിച്ച രക്തത്തിന് तो मतलब क्या है कि पहले 2 घंटा पहले जब वो आकर लहू छिड़क कर गया था, उस लहू को ലൈഫ് ഇല്ല. जीवन नहीं है കാരണം या ऊर्जा नहीं है, അതവിടെ നിർജീവമായി പോയി. क्योंकि वो उसी समय के लिए करके चला गया, फिर उसका इफेक्ट आगे नहीं बढ़ रहा है, उधर ही उसका काम सेवा खत्म हो रहा है. അതുകൊണ്ടാണ് 10-ാം അധ്യായത്തിന്റെ 4-ാം വാക്യത്തിൽ നമ്മൾ വായിക്കുമ്പോൾ 10 का 4 में जब हम पढ़ते हैं, അടുത്ത വരുന്ന വ്യക്തിക്ക് 10-4 क्योंकि यह अनोना है हाँ. कि बैलों और बकरों का लहू हाँ. पापों को दूर करे. देखा पाप का बैलों का बछड़ों का लहू है करके बोला है, जो पापों से शुद्ध करने के लिए नहीं हो पाता. അപ്പൊ അടുത്ത് വരുന്ന വ്യക്തിയുടെ രക്തം എങ്ങനെയാണ്? अभी जो नजदीक आ रहा है वो व्यक्ति का लहू कैसा है? പാപമാണ്, पाप से भरा है അല്ലെ? ना? എന്നാൽ ആ വ്യക്തി അടുത്ത് വരണമെങ്കിൽ परंतु ऐसा व्यक्ति को जब निकट आना है, പാപമില്ലാത്ത രക്തം കൊണ്ടുവരണം. उसको एक ऐसा लहू को लाना पड़ेगा जिसमें पाप नहीं है. അങ്ങനെ വന്നാൽ ऐसा अगर वो आया तो അവൻ ദൈവത്തിന്റെ അനുഗ്രഹം പ്രാപിച്ചു പോകും. वो परमेश्वर का आशीष प्राप्त करके जाएगा. ഇനിയിപ്പോ നമ്മൾ നോക്കുകയാണെങ്കിൽ अभी हम यहाँ पर देखते हैं, പുതിയ നിയമത്തോടുള്ള ബന്ധത്തിൽ नए नियम में अगर हम देखें तो നമുക്കും ഇങ്ങനെ രക്തത്തിന്റെ ഒരു ബോധ്യം ദൈവസന്നിധിയിൽ വരുമ്പോൾ, ദൈവത്തോട് അടുത്ത് വരുമ്പോൾ വേണോ? इसी रीति से जैसा लहू का उपस्थिति का अवस्था का बोध्य पुराने नियम में था, क्या ऐसा बोध्य हमें नए नियम में जरूरत है क्या? होना जरूरी है. ഏ? हम लहू नहीं ला रहे, लेकिन बहुत हम लोग लहू नहीं ला रहे, हाँ. क्योंकि लहू भर दिया, यीशु मसीह ने दे दिया है. പക്ഷെ എന്തുകൊണ്ടാണ് കൃപ ലഭിക്കാത്തത്? കൃപാസനത്തിലേക്കാണ് വരേണ്ടത്. तो प्रियो अभी हम लोग अभी कृपासन में आ तो रहे हैं, और हम लोग उस बोध्य में आते समय में हम लोग सही रीति से नहीं आने की वजह से हमको आशीष नहीं मिल रहा है, जिस उद्देश्य से. क्योंकि प्रभु क्या है, वो अनुग्रह का धन देने के लिए खोला है अपना दान पेटी, लेकिन मिल रहा नहीं हमें. തക്ക സമയത്ത് കൃപ ലഭിക്കാത്തത് എന്തുകൊണ്ടാണ്? सही समय पर अनुग्रह हमें क्यों नहीं मिल पा रहा? फायदा नहीं मिल रहा, क्यों? പരീക്ഷ വരുന്നു, परीक्षा आ रहा है, കഷ്ടങ്ങൾ വരുന്നു, कष्ट आ रहा है, പ്രയാസങ്ങൾ വരുന്നു, तकलीफें आ रही है, നമ്മൾ വീണു പോകുന്നു, हम गिर रहे हैं, നിരാശരാകുന്നു, निराश हो गए, ദുഃഖിതരാകുന്നു, दुखी हो गए. നമ്മുടെ ജീവിതം സ്റ്റാൻഡേർഡ് ആകുന്നില്ല. हमारा जो जीवन, आत्मिक जीवन का जिस रीति से उद्देश्य से प्रभु एक अच्छा उद्देश्य रखा था, उसका चाल चलन उस रीति से नहीं जा रहा, ദൈവത്തിന് മഹത്വമാകുന്നില്ല. जिसकी वजह से अभी परमेश्वर का महिमा नहीं हो रहा. നമ്മള് വരുമ്പോൾ ദൈവം വെച്ചിരിക്കുന്ന വ്യവസ്ഥയെ കുറിച്ച് കൃപാസനത്തിലേക്ക് വരാനാണ് പറയുന്നത്. इसीलिए प्रियो प्रभु ने जब हमको उनके निकट आते समय में डायरेक्टली कृपासन में आओ करके कह रहा है. എവിടെയാ കൃപാസനം? कृपासन कहां पर है? എവിടെയാ കൃപാസനം? कृपासन कहां पर है? എബ്രായ ലേഖനം इब्रानियों का पुस्तक നമ്മള് 9-ാം അധ്യായം अध्याय 9 में അതിന് 11-12 വാക്യങ്ങൾ വായിക്കുമ്പോൾ 11 और 12 जब पढ़ते हैं, परंतु जब आने वाली अच्छी अच्छी वस्तुओं का महायाजक होकर आया तो उसने अपने और भी बड़े और सिद्ध तंबू से होकर, जो हाथ का बनाया हुआ नहीं, अर्थात इस सृष्टि का नहीं, और बकरों और बछड़ों के लहू के द्वारा नहीं, पर अपने ही लहू के द्वारा एक ही बार पवित्र स्थान में प्रवेश किया और अनंत छुटकारा प्राप्त किया. Praise the Lord. അപ്പൊ നമ്മള് എവിടെയാണ് അടുത്ത് വരുന്നത്? तो हम लोग कहां पर अभी निकट आ रहे हैं? കൃപാസനത്തിൽ. उस कृपासन में. ആ കൃപാസനം എവിടെയാണ്? वो कृपासन कहां पर है? സ്വർഗത്തിലാണ്. स्वर्गीय स्थान पर. यहाँ पर सृष्टि में, भूमि में नहीं है, स्वर्ग में है. അവിടെ ക്രിസ്തു എന്ത് ചെയ്തു? वहां पर मसीह ने क्या किया? അവന്റെ उसने बैल बकरे का लहू नहीं लिया, अपना खुद का लहू. അവിടെ എന്ത് ആ രക്തത്താൽ എന്ത് ചെയ്തു? उस लहू से क्या किया? वाक्य 12 में നമ്മുടെ स्थान में प्रवेश किया, हाँ करके हमको अनंत छुटकारा. अनंत छुटकारा हमको हासिल करके दिया. എന്ന് പറഞ്ഞാൽ मतलब क्या? നിത്യമായ രക്ഷ, मतलब सदा काल, सर्वदा काल का एक उद्धार. നിത്യമായ എന്ന് പറഞ്ഞാൽ ജീവന്റെ തുടിപ്പ്. मतलब सदा सर्वदा के लिए एक अनंतता का जो जीवन का जो उत्तेजना का रीति में. നമ്മൾ അതിന്റെ 9-ാം അധ്യായം 13-ാം വാക്യം വായിക്കുമ്പോൾ उसी का 9 का 13 में हम पढ़ेंगे. क्योंकि जब बकरी और बैलों का लहू हाँ. और कलोर की राख का अपवित्र लोगों पर छिड़का जाना. അവിടെ തളിക്കുന്ന രക്തം കണ്ടോ? പഴയ നിയമത്തിൽ अपवित्र लोगों के ऊपर छिड़का गया करके लिखा है, देखो.
तो लहू छिड़काया जाता था, എന്ന് പറഞ്ഞാൽ मतलब क्या? ഈ തളിക്കുക എന്ന് പറഞ്ഞാൽ എന്താ അർത്ഥം? लहू को छिड़कना मतलब क्या? എന്താ അർത്ഥം? ഒന്ന്, അത് ബ്ലഡ് യാഗപീഠത്തിൽ പ്രാകാരത്തിൽ ഷെഡ് ആകണം. सबसे पहली बात, जो जब जिस मेमने को, जिस पशु को बलि के लिए लाते समय में बाहरी आंगन में जो सबसे पहला वेदी रखा था, उस वेदी के ऊपर उसको गला काटकर उसका वध करना चाहिए. അതിന് രക്തം ചൊരിയുക എന്ന് പറയുന്നത്. मतलब जिसके गला काटते समय में क्या हो रहा है, वो उस पशु के अंदर से लहू बहते जा रहा है, लहू बह रहा है उसके अंदर से. എവിടെ ചൊരിയണം? और वो कहां पर बहते रहना है? വെളിയിലുള്ള യാഗപീഠത്തിൽ. बाहर का वेदी में करना है, बाहरी आंगन का. രക്തം തളിക്കുകയല്ല. तो वहां पर लहू छिड़का नहीं जा रहा है. മഹാപുരോഹിതൻ എന്ത് ചെയ്യണം? महायाजक क्या करेगा फिर? ഒരു വിശുദ്ധ പാത്രത്തിൽ രക്തവുമായിട്ട് फिर उसी का महायाजक क्या करेगा? एक पवित्र बर्तन लेकर आकर उसमें इसका वही बलि का लहू लेकर आएगा. ചൊരിയപ്പെട്ട രക്തം और जो वेदी में जो लहू बहा गया था, उसी लहू को उस कटोरे में लेकर തന്റെ വിരലുകൊണ്ട് अपना उंगली से ദൈവത്തിന്റെ കൃപാസനത്തിൽ തളിക്കണം. രണ്ട് കാര്യമാണ്. प्रभु का अंदर का कृपासन, जो अंदर एक वेदी है, उसका कृपासन के पास जाकर क्या करना है? लहू को छिड़कना है, उंगली को डाल के छिड़केगा. दोनों अलग अलग बातें हैं. ആരാധനക്കാരന്റെ ഹൃദയത്തിൽ പൂർണ്ണ സമാധാനം വരുന്നത് എങ്ങനെയാണ്? तो आराधना करने वाला व्यक्ति के अंदर विवेक में एक अच्छा रीति से शांति और समाधान का अनुभव किस आधार पर हो रहा है? उस लहू की वजह से. ചൊരിയപ്പെട്ട രക്തം, मतलब जो लहू जो बहाया गया था, എവിടെ തളിച്ചു? कहां पर जाके छिड़का? എനിക്ക് വേണ്ടി. मेरे लिए. ദൈവം ആ രക്തം കാണുന്നു. परमेश्वर ने उस लहू को देखा. അപ്പോൾ ദൈവത്തിന് तब परमेश्वर को ആ വ്യക്തിയോട് സ്നേഹമായി. उस व्यक्ति के लिए प्रेम आ गया. ആ വ്യക്തിയിൽ ആശിഷം പ്രാപിക്കുന്നു. अभी वो व्यक्ति के ऊपर परमेश्वर का आशीष आ रहा है. അവർ കൃപ പ്രാപിച്ചവനായി പോകുന്നു. जिसकी वजह से क्या है? वो अनुग्रह प्राप्त करके जा रहा है. ഇപ്പൊ പുതിയ നിയമത്തിൽ नए नियम में ഇനി നമ്മൾ വായിക്കുകയാണ്. अभी हम पढ़ रहे हैं. മുകളിൽ തളിച്ചതുപോലെ ജിസ് പഴയ നിയമത്തിൽ പഴയ ഭൂമിയിലുള്ള ടാബർനാക്കിൽ തളിച്ചതുപോലെ ഇപ്പോൾ യേശുവിന്റെ രക്തം കൃപാസനത്തിൽ തളിച്ചത് നമുക്ക് ദൈവത്തോട് അടുത്ത് വരാൻ നമ്മുടെ മനസാക്ഷിയെ ശുദ്ധീകരിക്കുന്നു. ഇപ്പോൾ ഇപ്പോൾ तो 13 में वहां पर क्या पढ़ा? पृथ्वी के भूमि के रीति से जब बलिदान करते समय में वो अगर शारीरिक रीति से छिड़क कर अगर उनको थोड़ा सा पवित्रता और शुद्धता अगर मिल रहा है, तो 14 में लिखा है ऐसा है तो यीशु मसीह का लहू के द्वारा सनातन आत्मा की मदद से हमारा निर्जीव कार्य के ऊपर विवेक में लहू छिड़कने के द्वारा प्रभु की उपस्थिति में आराधना करने के लिए कितना अधिक सामर्थ्य देगा. ഒരു പ്രാവശ്യമേ രക്തം അവിടെ ചൊരിയുന്നുള്ളൂ. तो यहाँ ये लहू का खासियत क्या है प्रियो? यीशु मसीह का लहू सिर्फ एक ही बार बहाया गया क्रूस के वेदी में, പക്ഷെ തളിക്കുന്നതോ? परंतु छिड़का कितने बार जा रहा है? അതുകൊണ്ടാണ് इसीलिए മൃഗങ്ങളുടെ രക്തം പോലെ യേശുവിന്റെ രക്തം നിർജീവമായി പോകുന്നില്ല. इसलिए यीशु मसीह का लहू का खासियत देखो, पुराने नियम में उन लोगों को एक ही बलि को प्रतिदिन बार बार कर वो छिड़कने के बाद भी जितना शक्ति और सामर्थ उस लहू में नहीं था पुराने नियम में, ऐसा कमजोर लहू नहीं है यीशु मसीह का. എപ്പോഴും ക്രിസ്തു ക്രൂശിൽ പോയി രക്തം ചൊരിയേണ്ട ആവശ്യമില്ല. तो इसके लिए अभी नए नियम में यीशु को बार बार, जैसे पुराने नियम में किसी को बलि करना होता तो पहला लहू को बहाकर फिर छिड़कना पड़ता था, ऐसे नए नियम में यीशु को बार बार क्रूस में जाकर मरने का और लहू बहाने का जरूरत नहीं है. എന്നാൽ परंतु സ്വർഗത്തിൽ പിതാവിന്റെ സന്നിധിയിൽ स्वर्ग में पिता की उपस्थिति में ആ രക്തം ഇങ്ങനെ ഫ്ലോ ആയിക്കൊണ്ടിരിക്കുകയാണ്. वो लहू का क्या हो रहा है? स्वर्ग में बहते जा रहे हैं, स्वर्ग में परमेश्वर के नजर में. ആ രക്തം ദ്രവിച്ച് നിർജീവമായി എങ്കിൽ അടുത്ത് വരുന്നവർക്ക് യാതൊരു വിധത്തിലും സമാധാനവുമില്ല, സന്തോഷവുമില്ല, അവർക്ക് നിർജീവരായി തിരിച്ചു പോകുന്നു. तो वो लहू अगर कभी भी परमेश्वर के नजर के सामने जो बहने वाला लहू, वो लहू अगर कभी भी सड़ गया, पुराना हो गया और उसका शक्ति अगर कम हो गया बोला तो उसके बाद से जितने भी लोग जाएंगे तो उन लोगों को कोई भी आशीष नहीं मिलेगा, कोई भी सामर्थ्य नहीं मिलेगा. वो लोग जैसा आया निर्जीव अवस्था में आया, वो लोग निर्जीव अवस्था में चले जाएंगे. അപ്പൊ അടുത്ത് വരുന്നവർ इसलिए जो लोग निकट आ रहे हैं, എവിടെ വരണം? कहां पर आना है? കൃപാസനത്തിൽ എന്തുണ്ട്? उस कृपासन में आना है. वहां पर क्या है? लहू है. ചൊരിയപ്പെട്ട രക്തമല്ല, मतलब बहने वाला लहू नहीं, പിന്നെന്താണ്? छिड़का हुआ लहू. ഇവിടെയാണ് അടുത്ത് വരുന്നവർക്ക് സമാധാനം കിട്ടുന്നത്. तो ये बात को देखकर അങ്ങനെ വരുന്നവർക്ക് ऐसा जब नए नियम के लोगों को ये बोलते देख रहे कि ऐसा एक लहू है जो सदा अस्तित्व में सामर्थ में बलवंत होकर ऊर्जा देते दे रहे हैं, तो ये बात एक विश्वासी को देखकर धैर्य हो रहा है कि मुझे परमेश्वर के निकट आने के लिए का कारण है, क्योंकि प्रभु का लहू अभी भी उधर है. അടുത്ത് വരുന്ന ആൾക്ക്
വിശ്വാസം വേണ്ടേ? और आने नजदीक आने वाला व्यक्ति को विश्वास होना चाहिए। വെറുതെ വരിക വെറുതെ പോവുകയല്ലോ. सिर्फ ऐसे ही आ रहा है और फिर जा रहा है, ऐसे नहीं। എവിടേക്കാണ് വരുന്നത്? कहां पर आ रहा है? കൃപാസനത്തിൽ. कृपासन में। കൃപാസനത്തിൽ എന്തുണ്ട്? कृपासन में क्या है? छिड़का हुआ लहू है। നമുക്കത് ഒരു വാക്യം കൂടെ വായിക്കാം. एक वाक्य पढ़ेंगे, അതായത് നമ്മള് എബ്രായ ലേഖനം 12:24. इब्रानियों 12:24। അത് മലയാളത്തിൽ അതില്ല, അതുകൊണ്ടാണ് അത് വായിക്കുന്നത്. ഓക്കെ, हाँ पढ़ो। और नई वाचा के मध्यस्थ यीशु और छिड़काव के हाँ, के पास देखो आए, छिड़का हुआ लहू, അവിടെ കണ്ടോ? हाँ उसके पास आए। आगे बढ़ो। जो हाबिल के लहू से भी उत्तम बातें करता है। हाँ, Praise the Lord. देखो। നോക്കുക. ആർക്ക് വേണ്ടി? ये അടുത്ത് किसके- വരുന്നവർക്ക് तो വേണ്ടി. जो छिड़का हुआ लहू वहां पर है, इसलिए निकट वाले आने लोगों को क्या हो गया? आबेल से भी उत्तम रीति से बात कर रहा है। ആ, രക്തം ചൊരിഞ്ഞത് എവിടാണ്? लहू कहां पर बहाया गया था? यीशु का बाहर का, मतलब क्रूस में, അത് ഭൂമി കാൽവരി ക്രൂശ്. मतलब वो भूमि में था। वो आंगन करके बोलते समय में भूमि है वो आंगन, उस क्रूस में प्रभु ने लहू बहाया। അത് ക്രൂശിൽ ആ മരത്തടിയിലൂടെ ഒലിച്ച് മണ്ണിൽ ലയിച്ച് ദ്രവത്വം കണ്ടു എന്ന് ആരെങ്കിലും അവിശ്വസിക്കുന്നെങ്കിൽ അവർക്ക് ദൈവത്തോട് അടുത്ത് ഒരു പ്രയോജനമില്ല. तो अगर वो कोई अगर आदमी देख रहा है कि देखो वो क्रूस में जो यीशु प्रभु ने जो लहू बहाया, वो बहते जा रहा है, उसमें से निकला और वो मिट्टी में मिल गया, अभी वो लहू का कुछ भी फायदा नहीं है। ये क्या है लहू बोलकर ऐसा अगर कोई विश्वास करे, उस लहू को मूल्यता इस रीति से दे रहा है, तो वो कितना भी बड़ा विश्वासी है करके बोला हो तो उसको आशीष कुछ नहीं मिलेगा। അതുകൊണ്ടാണ് ക്രിസ്തുവിന്റെ രക്തത്തിന്റെ മൂല്യതയെ കുറിച്ച് നമ്മൾ മനസ്സിലാക്കണം. इसके लिए यीशु मसीह का लहू का मूल्यता को समझना बहुत जरूरी है। നമ്മള് യോഹന്നാന്റെ സുവിശേഷം 14 എന്താണ്? यूहन्ना का सुसमाचार 1:14 में हम क्या पढ़ते हैं? വചനം ജഡമായി. वचन देहधारी हुआ। അല്ലെ, വചനം ജഡമായി എന്ന് പറഞ്ഞ അർത്ഥം എന്താണ്? वचन देहधारी हुआ मतलब क्या? വചനം നിത്യതയുള്ളതാണോ? वचन तो सनातन का अनंत काल का है ना, അപ്പൊ ജഡമോ? तो परंतु ये देहधारी हुआ मतलब യേശുവിന്റെ ശരീരം. मतलब यीशु का शरीर फिर कैसा है? वचन तो सनातन अनंत काल का है, तो प्रभु ने जो देह में आया वो कैसा है? യേശുവിന്റെ രക്തമോ? और वो देहधारी होकर आते समय में उसके अंदर जो लहू, उस देह में जो लहू है वो लहू कैसा है? हाँ, मतलब हमारा जैसा नहीं है, विषय वो है यार। അപ്പോൾ നമ്മള് വളരെ വ്യക്തമായിട്ട് കർത്താവിന്റെ രക്തത്തിന്റെ മൂല്യത അറിയണം. इसीलिए प्रभु ने जो रूप धारण लेकर देहधारी में आया और उस देहधारी में उनका उस देह में जो लहू लेकर आया, वो हमारे जैसा सड़ने वाला साधारण लहू नहीं, वो तभी से ही मूल्यवान लहू है। നമ്മൾ രക്ഷിക്കപ്പെട്ടത് हम लोग जब उद्धार पाए എങ്ങനെയാണ്? किस रीति पे हुआ? എങ്ങനെയാണ് രക്ഷിക്കപ്പെട്ടത്? कैसा हम उद्धार हुए? നമ്മൾ കെടുന്ന ബീജത്താലല്ല. हम लोग नाश होने वाला बीज से नहीं। പത്രോസ് അതിന്റെ 1-ാം അധ്യായം 23 എങ്ങനെയാണ്? കെടുന്ന पहला पत्रोस उसका पहला अध्याय 23 में हम पढ़ते हैं कि हाँ, क्योंकि तुमने नाशवान नहीं हाँ, परंतु अविनाशी बीज से परमेश्वर के जीवित और सदा ഓക്കെ. അവിടെ ആ വചനത്തെ പറയുന്നത് എന്താണ്? देखो उधर देखो, वो उस वचन को कैसा उसका वर्णन किया है, देखो അവിനാശി. अविनाशी वचन। അവിനാശി എന്നുള്ളതിന്റെ അതിന്റെ ശരിയായ തർജ്ജമ എങ്ങനെ പറഞ്ഞാൽ ദ്രവത്വമില്ലാത്തത്, നശിക്കാത്തത്. तो अविनाशी का अर्थ मतलब क्या है कि ऐसा चीज, वो चीज जो अविनाशी का वर्णन करते समय में उसका अर्थ यह है कि वो कभी सड़ता नहीं है और पुराना नहीं हो रहा, ഒരിക്കലും പഴയതാകുന്നില്ല, पुराना नहीं हो रहा, നശിച്ചു പോകുന്നില്ല, नाश नहीं हो रहा है। മനുഷ്യന്റെയോ മൃഗത്തിന്റെയോ രക്തം പോലെ അത് ആയിത്തീരുന്നില്ല. मतलब मनुष्य और जो पशुओं का लहू, जो जानवरों में लहू है, उन लोगों का कैसा नाश होकर खत्म हो गया, मूल्यता नहीं है, वैसा नहीं है यीशु मसीह का लहू। പിന്നെ എങ്ങനെയാണ്? परंतु कैसा है? നിത്യമാണ്. सदा काल का है। Praise the Lord. मैं അപ്പോൾ അത് എവിടെ ഉണ്ട്? और वो कहां पर है? उस वेदी में, जो कृपासन में। ആ കൃപാസനം അടുത്ത് വരാൻ പറയുകയാണ്. उस कृपासन में लहू वहां पर छिड़का हुआ है। इसमें विश्वासी को क्या बोल रहे हैं? तुम धैर्य से आओ। അങ്ങനെ ധൈര്യത്തോടെ വരിക. इसके वचन कह रहे हैं कि क्योंकि छिड़का हुआ लहू वहां पर है, तुम धैर्य से आओ। അങ്ങനെ വന്നാൽ ऐसा आएंगे तो നിനക്ക് തക്ക സമയത്ത് നാളെ എന്തെല്ലാം ആവശ്യമാണ് വരുന്നതെന്ന് അറിയുന്നില്ല. तो क्योंकि ऐसा अगर तुम लोग आओगे तो सही समय पर का जो आवश्यकता है वो तुमको मदद मिलेगा। तो अभी कल क्या होगा हम नहीं जानते। അപകടം വരാം, दुर्घटना आ सकती है, പ്രതികൂലങ്ങൾ വരാം, कोई भी विरुद्ध की बातें आ सकता है, സങ്കടത്തിന്റെ കാര്യങ്ങൾ വരാം. दुख का होने का अवस्था आ सकता है। പക്ഷെ നീ ക്ഷീണിച്ചു പോകത്തില്ല, കാരണം തക്ക സമയത്ത് ഡ്യൂ ടൈം. परंतु हम ऐसा परिस्थिति कल आ भी गया तो हम लोग उदास नहीं होंगे, निराश होकर हम लोग मुरझाएंगे नहीं। क्यों? क्योंकि हमें उस समय का जरूरत का जो भी सामर्थ्य था प्रभु ने हमको दे दिया था, वो हमने पहले ही अनुभव कर दिया था। കാരണം ഇന്ന് അഡ്വാൻസ് ആയിട്ട് നമ്മൾ കൃപാസനം അടുത്ത് വന്നു. तो क्योंकि कल का तकलीफ के लिए आज पहले से ही एडवांस में कृपासन में हमने बल प्राप्त कर दिया है।
കാര്യം എന്താണ്? कारण क्या है? അവിടെ നമുക്ക് വേണ്ടി അത് സ്പ്രിങ്കിളായ ബ്ലഡ് നമുക്ക് വേണ്ടി സംസാരിക്കുന്നു. क्योंकि उस वेदी के उपस्थित कृपासन का खासियत क्या है? वहां पर हम धैर्य से आने के लिए वहां पर छिड़का हुआ लहू जो यीशु मसीह का लहू है हमारे लिए उत्तम बातें करता है. അതുകൊണ്ട് നമ്മുടെ രക്തത്തിൽ ആശ്രയിച്ച് നമ്മുടെ കഴിവിൽ ആശ്രയിച്ച് വരരുത്. കാരണം നമ്മൾ ദ്രവത്വമുള്ളവരാണ്. इसलिए हमारा लहू या हमारा काबिलता हमारा मेहनत मैंने ये किया मैंने वो किया बोलकर अपने खुद का के भरोसा करके आश्रय करके आएगा तो उसको वो आशीष नहीं है और शांति नहीं. क्यों? क्योंकि हमारा सब कार्य हमारा लहू भी क्या होता है? वो सड़ता है, पुराना होता है. നമ്മൾ അപ്പോസ്തലപ്രവൃത്തി 13:37 വാക്യത്തിൽ വായിക്കുമ്പോൾ प्रेरितों का कार्य 13 अध्याय उसका 37 जब हम पढ़ते हैं കർത്താവായ യേശു ക്രിസ്തു ദാവീദ് ദ്രവത്വം കണ്ടു എന്ന് പറഞ്ഞാൽ അവന്റെ ബ്ലഡ് നശിച്ചുപോയി. परंतु जिसको परमेश्वर उसका ने 36 चुना, पढ़ना. क्योंकि दाऊद तो परमेश्वर की इच्छा के अनुसार हाँ। अपने समय में सेवा करके सो गया हाँ. और अपने बाप दादाओं में हाँ. जा मिला हाँ, और सड़ा भी गया. हाँ तो सड़ भी गया. हाँ. तो दाऊद देखो वही बहुत अच्छा प्रभु का दास है, हाँ. अच्छे से सेवा किया लेकिन मरकर बाप दादाओं से मिल गया और वो सड़ान को देखा. അപ്പൊ ദാവീദിന്റെ നാമത്തിൽ വന്നാൽ, तो अगर कोई दाऊद के नाम पे आ रहा है അബ്രഹാമിന്റെ നാമത്തിൽ या വന്നാൽ, अब्राहम के नाम से आ रहा है, ഇസാക്കിന്റെ നാമത്തിൽ വന്നാൽ, इसहाक के नाम से आ रहा है, മോശയുടെ നാമത്തിൽ വന്നാൽ मूसा के नाम से आ रहा है, അവരെ രക്ഷിക്കാൻ. കാരണം അവരെല്ലാം ദൈവത്തെ കണ്ടുപോയി. जिसके नाम से तुम लोग आ रहे हैं वो नाम तुमको बचा नहीं सकता क्योंकि वो लोग मर गए, बाप दादाओं से मिल गए और सड़ान को देख लिया. നലിവനാരാണ്? परंतु यीशु कौन है? ദ്രവത്വം കാണാം. अगला वाक्य में लिखा है उसने पढ़ना 37 परंतु जिसको परमेश्वर ने जिलाया वो सड़ने नहीं पाया. हाँ उसको सड़न उसमें नहीं हो पाया, मतलब पाया नहीं, हुआ ही नहीं उसमें. എന്തുകൊണ്ടാണ് പഴയ നിയമം മാറ്റേണ്ടി വന്നത്? तो इसके लिए पुराना नियम को बदलना पड़ा. ऐसा अवस्था क्यों आया? നമ്മളെ എബ്രായ ലേഖനം അതിന്റെ 9-ാം അധ്യായം 18 വാക്യങ്ങൾ വായിക്കുമ്പോൾ इब्रानियों 9 का 18 से जब हम पढ़ते हैं പഴയ നിയമത്തിൽ വെച്ചിട്ട് പഴയ നിയമത്തിന്റെ പുസ്തകത്തിന്മേലും ജനത്തിന്മേലും മൃഗങ്ങളുടെ രക്തം തളിച്ചുകൊണ്ട് നിയമം സ്ഥാപിച്ചു എന്ന് വായിക്കുന്നു. वहां पर उसका 9 का 19 पढ़ते समय में मूसा ने वह पुराना नियम या पहला नियम स्थापना करते समय में उसने लहू लेकर पुस्तकों के ऊपर लोगों के ऊपर सब फिर छिड़का और फिर पहला नियम जो मूसा के द्वारा आया वो पुराना नियम को स्थापना किया. 9:20 വായിക്കുമ്പോൾ फिर 9 का 20 में पढ़ते हैं ബ്ലഡ് ഓഫ് ദ കവനന്റ്, കാരണം ഉടമ്പടിയുടെ നിയമത്തിന്റെ രക്തം എന്ന് പറഞ്ഞ് മൃഗത്തിന്റെ രക്തം തളിച്ചു. 20 पढ़ना. और कहा हाँ. यह उस वाचा का लहू है. देखो ये उस वाचा का लहू है जो परमेश्वर ने आज्ञा दिया. तो मूसा जब ये लहू को लेकर बोल रहे कि ये परमेश्वर ने वाचा दिया हुआ लहू है, जब बोल रहा है और कर रहा है, किसका लहू लेकर कर रहा है? पशुओं का लहू लेकर कर रहा है. പശുവിന് ലിവർ എന്ത് സംഭവിച്ചു? और ये पशु का लहू का क्या अवस्था हो गया? सड़ने वाला. यस. അതുകൊണ്ട് इसलिए അടുത്ത് വരുന്നവർക്ക്, जो निकट आने वाले लोगों को, ദൈവത്തോട് അടുത്ത് വരുന്നവർക്ക് परमेश्वर के निकट जो आ रहे हैं ഒരു സന്തോഷവും കിട്ടത്തില്ല. उनको कोई आनंद नहीं मिल रहा. അതുകൊണ്ട് യേശു വന്നപ്പോൾ परंतु जब यीशु आया അതിന്റെ നമ്മളെ എബ്രായ ലേഖനം അതിന്റെ 10-ാം അധ്യായത്തിൽ 9-ാം വാക്യം, इब्रानियों 10 का 9 में फिर यह भी कहता है, देख हाँ. मैं आ गया हूँ ताकि तेरी इच्छा पूरी करूँ. हाँ. अतः वह पहले को उठा देता है हाँ. ताकि दूसरे को नियुक्त praise the Lord. നോക്കുക, देखो പഴയതിനെ മാറ്റി तो जो पहला था पुराना नियम था उसको हटाया हाँ. ताकि दूसरे को नियुक्त कर सके. എന്ന് പറഞ്ഞാൽ അവിടെ നമ്മള് അതിന്റെ 8-ാം അധ്യായത്തിന്റെ 13-ാം വാക്യം 8 का 13 इब्रानियों 8:13 नई वाचा की स्थापना से हाँ. उसने प्रथम वाचा को पुरानी ठहरा दिया. हाँ. और जो वस्तुएं पुरानी हाँ. और जीर्ण हो जाती है देखो. उसका मिट जाना लोग- अनिवार्य है. देखो वो जीर्ण हो रहा है, मतलब क्या हो गया? पुराना वाचा क्या हो गया? वो सड़ रहा है, पुराना हो गया. तो इसके लिए उसको हटा देना जरूरी है, मिट जाना जरूरी है. പഴയതിനെ നീക്കിയിട്ട് तो पुराने को हटाकर താൽക്കാലികമായത്, मतलब जो थोड़े समय के लिए था, നശിച്ചു പോകുന്നത്, जो नाश के लिए था, ദ്രവത്വം जो കാണുന്നത്, सड़ने वाला था, മണ്ണിനോട് ചേർന്നത്, जो मिट्टी से मिल चुका था, അതിനെ നീക്കിയിട്ട് उसको प्रभु ने हटाकर രണ്ടാമതൊന്ന് जो दूसरा है, ന്യൂ. जो नया है. ഇനി കർത്താവായ യേശു ക്രിസ്തു കർത്തൃമേ സ്ഥാപിക്കുമ്പോൾ പറയുന്നത് എന്താ നോക്കാം. इसके लिए यही बात जब प्रभु यीशु मसीह पहले बार वो आखिरी बार जब चेलों के साथ बैठकर प्रभु मेज का जब वो स्थापना कर रहा था तब प्रभु ने क्या कहा? മത്തായി സുവിശേഷം 26:28. मत्ती का सुसमाचार 26 का 28. क्योंकि यह वाचा का मेरा वह लहू है हाँ. बहुतों के लिए पापों की क्षमा के निमित्त बहाया Praise the जाता Lord. Amen. ഇവിടെ ആരുടെ രക്തമാണ്? तो यहाँ पर किसका लहू है? ये मेरा लहू. यीशु कह रहा है ये मेरा लहू है. यीशु का लहू था वो.
അപ്പൊ മധ്യസ്ഥൻ രക്തം ചിന്തുമ്പോൾ तो जब मध्यस्थी करने वाला लहू जब बहाएगा, ആ രക്തം നശിച്ചു പോയാൽ, अब तो मध्यस्थी करने वाला लहू लेकर आ रहा है और वो लहू नाश हो रहा है तो, या पुराना हो गया, सड़ रहा है तो ആ നിയമത്തിന് പ്രസക്തിയില്ല. फिर जो नियम करने भी आ गया, वो नियम भी उसको मूल्यता नहीं रहेगा. അപ്പൊ നമ്മൾ അടുത്ത് വന്നിരിക്കുക എവിടെയാണ്? इसके लिए हम लोग जब कृपासन में आ रहे हैं, എവിടേക്ക് അടുത്ത് हम വന്നിരിക്കുന്നു? लोग कहां पर आए? उस स्थान पे जहां पर प्रभु का लहू छिड़का गया है. മധ്യസ്ഥ രക്തം ചിന്തിയവന് രക്തം നശിക്കാൻ പാടില്ല. तो इसके लिए हम लोग उस यीशु मसीह की जो हमारे लिए नए नियम का मध्यस्थी है, उनकी उपस्थिति में, जब परमेश्वर की उपस्थिति में आते समय में जिस कृपासन में बुलाया है, उस वेदी में लहू का खासियत क्या है? वो सड़ रहा नहीं है, पुराना नहीं हो रहा. നമുക്ക് ചെറിയൊരു ഉദാഹരണം നോക്കാം. एक छोटा उदाहरण देखेंगे. നമ്മള് അപ്പോസ്തലപ്രവൃത്തി 12-20 മുതൽ 23 വരെയുള്ള വാക്യങ്ങൾ വായിക്കുമ്പോൾ प्रेरितों का कार्य 12 अध्याय उसका 20 से 23, അവിടെ ഹെരോദ രാജാവിനെ കാണുന്നുണ്ട്. वहां पर हेरोद राजा को हम देखते हैं. അദ്ദേഹം ഒരു മധ്യസ്ഥനായിട്ട് വരികയാണ്. वो अभी ये क्या कर रहे हैं? वो एक बिछवाई करने के लिए आ रहे हैं, मध्यस्थ का रूप में आ रहे हो. നമുക്ക് ആ വാക്യം വായിക്കാം. जल्दी पढ़ो. हेरोदेस सूर और सैदा के लोगों से बहुत अप्रसन्न था, इसलिए वे एक चित्त होकर उसके पास आए और बलास्तुस को, जो राजा का एक कर्मचारी था, मनाकर मेल करना चाहा, क्योंकि राजा के देश से उनके देश का पालन पोषण होता था. ठहराए हुए दिन हेरोदेस राजवस्त्र पहनकर सिंहासन पर बैठा और उसको व्याख्यान देने लगा. तब लोग पुकार उठे, यह तो मनुष्य का नहीं, ईश्वर का शब्द है. उसी क्षण बस 22 तक बस. ദൈവത്തിന്റെ ദൂതനെ അവനെ ठीक അടിച്ചു. है, अगला वाक्य. उसी क्षण हाँ. प्रभु के एक स्वर्गदूत ने तुरंत उसे मारा, हाँ. क्योंकि उसने परमेश्वर को महिमा न दी हाँ. और वह कीड़े पड़ के मर गया. എന്താ അതിന്റെ അർത്ഥം? എന്തെങ്കിലും മനസ്സിലായോ? इधर क्या देखो, कुछ समझे क्या? वो मध्यस्थी करने के लिए आया, बिछवाई करने के लिए आया था. हाँ, क्या कर रहा है? അദ്ദേഹം ജനത്തിന്റെ ആരാധന സ്വീകരിക്കുക. परंतु वो अच्छा वस्त्र पहनकर आया और लोगों ने तारीफ किया तो उसने खुद परमेश्वर का स्थान लेकर खुश हो गया. हो ദൈവം അവനെ അടിച്ചു. परमेश्वर ने उधर ही उसको मारा. പെട്ടെന്ന് എന്ത് സംഭവിച്ചു? तुरंत क्या हो गया? അവന്റെ ശരീരത്തിലെ ബ്ലഡ് ക്ലോട്ട് ആയി. उसका शरीर में जो लहू था वो क्लॉट हो गया, जम गया. നമ്മുടെ ശരീരത്തിലെ ഉള്ള ആന്തരിക അവയവങ്ങളുണ്ട്. हमारे शरीर में जो अंदरूनी अंग है, നമ്മൾ അവിടെ ധാരാളം ബ്ലഡ് ടിഷ്യൂസ് ഉണ്ട്. उसके अंदर बहुत से लहू टिश्यूज रहता है उसका. ഡെലിക്കേറ്റഡ് ആയിരിക്കുന്ന വളരെ ഇന്റേണൽ ഓർഗൻസ് പെട്ടെന്ന് നിമിഷങ്ങൾക്കുള്ളിൽ അത് ദ്രവത്വം കാണും. तो ये हमारे अंदर का अंग जो अंग है, वो ऑर्गन जो रहता है, अगर उसमें सही समय पर लहू समय पर नहीं मिला तो क्या हो जाएगा? वो जल्दी से खराब होकर उसका जो फंक्शन करने का क्षमता बंद हो जाएगा ഡീകമ്പോസ് ആകും. और फिर वो सड़ने लगेगा. അപ്പോൾ അത് എന്തായി തീരുന്നു? കൃമിയാവും. जिसके अगर सड़ने शुरू हो गया तो तुरंत क्या आएगा? उसमें कीड़े पकड़ेंगे अंदर से ही. അതെന്ത് ചെയ്യും? वो क्या करेगा? वो कीड़ा, ശരീരമാകുന്ന മാംസത്തെ തിന്നും. वो कीड़ा बाहर आकर उसी का वो लाश का जो देह को खाएगा. അങ്ങനെ 2-3 മാസം ആഴ്ചയൊക്കെ കഴിയുമ്പോൾ ഈ പുഴുവും ചാവും. जिसके बाद क्या? वो खाते 2 महीने 3 महीने के बाद यही कीड़ा अपने आप मर जाएगा. അവിടെ ഒരു കുറച്ച് മണ്ണ് കാണും അവസാനം. फिर आखिरी में सिर्फ थोड़ा मिट्टी बाकी रहेगा. മനുഷ്യ നീ മണ്ണാകുന്നു, നീ മണ്ണിലേക്ക് തിരികെ തിരികെ. हे मनुष्य, तू तो केवल मिट्टी है और मिट्टी पे तू लौटेगा. നമ്മളെല്ലാം ആരാണ്? हम लोग सब कौन है? അതുകൊണ്ട് നമ്മൾ ആരുടെ ആരാധന സ്വീകരിക്കരുത്. इसके लिए प्रिय, हम लोग कभी भी किसी का आराधना स्वीकारना नहीं, എന്നാൽ യേശുവിനെ ആരാധിക്കാം. परंतु यीशु को आराधना कर सकते हैं. യേശുവിന്റെ രക്തം എങ്ങനെയാണ്? क्योंकि यीशु मसीह का लहू का खासियत क्या है? മരിച്ച ഉടനെ എന്ത് സംഭവിച്ചു? मर गया तो क्या हो गया? രക്തമെല്ലാം ഫ്ലോ ആയി. प्रभु यीशु मसीह का लहू सारा बहकर बाहर निकला. മരിച്ച ഒരു വ്യക്തിക്ക് യേശുവിന്റെ രക്തത്തിന് മാത്രമേ അത് കഴിയത്തുള്ളൂ. तो इसलिए यीशु मसीह का ही मृत्यु का में ही का खासियत था कि वो लहू बहकर जीवन उत्पन्न करने का कारण बना. ആ രക്തം എവിടെയാണ്? वो लहू अभी कहां पर है? स्वर्ग Praise the Lord. में, अति पवित्र स्थान में, कृपासन के पास. അപ്പോൾ യേശുവിന്റെ രക്തം എങ്ങനെയുള്ള രക്തമാണ്? और वो लहू का खासियत क्या है? यीशु का लहू का खासियत क्या है? യേശുവിന്റെ ശരീരം എങ്ങനെയുള്ളതാണ്? यीशु मसीह का देह कैसा था? ശരീരം എങ്ങനെയുള്ളതാണ്? पवित्र. നമ്മള് यहाँ सड़ने वाला. यस यस. നമ്മള് നമ്മള് വെളിപ്പാട് പുസ്തകം 16 അധ്യായത്തിന് 3-ാം വാക്യത്തിൽ വായിക്കുമ്പോൾ प्रकाशित वाक्य 16 का 3. അവിടെ മരിച്ചവന്റെ രക്തം എന്നുള്ള ഒരു ഭാഗം കാണുന്നുണ്ട്. वहाँ पर एक मरा हुए का लहू करके ऐसा हम पढ़ते हैं. അത് മരിച്ചവന്റെ രക്തം ആദ്യമായിട്ട് ഇസ്രായേൽ ജനങ്ങളെ മിസ്രൈമിൽ നിന്ന് കൊണ്ടുവരുമ്പോൾ മോശ കാണിച്ച അത്ഭുതം, ഒന്നാമത്തെ അത്ഭുതം നദിയിലെ വെള്ളം രക്തമാക്കുകയാണ്. तो इसके लिए एक मरे हुए
का लहू का खासियत हम देखते समय में पुराने नियम कर हम जाएंगे तो वहां पर जब 10 महामारी आते समय में पहला चिन्ह वहां पर क्या हो गया था? मूसा ने लोगों को बचाने के लिए पूरा उधर का पानी लहू बन गया। എന്ത് സംഭവിച്ചു? मतलब क्या हुआ? ഇവിടെ തന്നെ വായിക്കുന്നുണ്ട്. उधर ही हम पढ़ते हैं ആ കടലിലെ മൃഗങ്ങളെല്ലാം ചത്തു, കടലിലെ മത്സ്യങ്ങൾ ചത്തു. उसके वजह से समुद्र का सब जीवियां मर गए, सारा मच्छी और उधर के जानवर भी मर गए। നമ്മളെ പുറപ്പാട് പുസ്തകം 7:18 निर्गमन का पुस्तक 7:18 में രക്തമായി തീർന്ന നദിയെ കുറിച്ച് വായിക്കുന്നത് वहां पर जो लहू बना हुआ नदी के बारे में हम पढ़ते हैं। ഒരു ഈവിൾ സ്മെല്ലിംഗ് വന്നെന്നാണ്. वहां पर एक बहुत गंदा दुर्गंध वहां उसमें था। ഈവിൾ സ്മെല്ലിംഗ് എന്നാണ് അവിടെ. ഈവിൾ സ്മെല്ലിംഗ് पढ़ेंगे। और नील नदी बसाने लगेगी। बसाने लगेगी। बास है क्या? हाँ, मतलब एक वो सिर्फ बास नहीं, दुष्ट बास आया। मतलब वो दुर्गंध को भी दुष्टता दी, मतलब रूप दिया, मतलब दुष्ट दुर्गंध था वो। എന്നാൽ യേശു മരിച്ചപ്പോൾ परंतु यीशु मसीह जब मरा, നമ്മൾ എഫെസ്യ ലേഖനം 5:2 एफिसियों 5:2 में हम पढ़ते हैं എന്താണ്? क्या है? सुखदायक था, Praise the Lord. सुगंध देने वाला लहू था यीशु का। ദൈവത്തിന് ഏറ്റവും ശ്രേഷ്ഠമായ യാഗമായി തീർന്ന യേശുവിന്റെ രക്തം ദൈവത്തിന് സുഗന്ധദായകമായിട്ട് इसलिए पिता परमेश्वर के लिए सबसे मूल्यवान, सबसे अति प्रिय बलिदान, उस बलिदान में जब लहू बहा तो परमेश्वर ने उसे सूंघा। क्यों? उसमें सुगंध आ रहा था। അതാണ് നമ്മുടെ രക്തം ദുഷിച്ചതാണ്. इसलिए प्रिय, हमारा जो लहू जो है वो भ्रष्ट है, ആദാമിന്റെ രക്തമാണ്. आदम का मिला हुआ लहू है। ഈ ആദാമിന്റെ രക്തത്തിലാണ് നമ്മൾ പാപപ്രവർത്തികൾ ചെയ്യുന്നത്. और इस आदम से मिला हुआ लहू से हम लोग अपना पाप का क्रियाएं करते हैं। അതാണ് ജഡത്തിന്റെ പ്രവൃത്തികൾ. इसलिए शरीर के काम या मजदूरी या शरीर में हम जो भी कार्य करते हैं, എന്നാൽ കർത്താവായ യേശുവിന്റെ രക്തത്തിൽ വിശ്വസിക്കുന്ന വ്യക്തിക്ക് परंतु जो व्यक्ति यीशु मसीह का लहू पे विश्वास करता है ആ അനന്ത രക്തമാണെന്ന് വിശ്വസിക്കുന്ന വ്യക്തിക്ക് और वो लहू अनंत लहू है, सड़ता नहीं है, ऐसा जो विश्वास करता है, യേശു ക്രിസ്തു രക്തം ഉളവാക്കിയത് പരിശുദ്ധാത്മാവാണ്. यीशु मसीह के अंदर वो उस देह में लहू उत्पन्न करने के लिए पवित्र आत्मा ने कार्य किया था। ആയ രക്തത്തിൽ വിലയ്ക്ക് വാങ്ങിയവർക്ക് ആത്മാവ് വ്യാപരിക്കാണ്, ആത്മാവിന്റെ ഫലം പുറപ്പെടുവിക്കുക. जिसके वजह से जिन लोगों के अंदर वो प्रभु यीशु मसीह का छुटकारा का कार्य उस लहू के बहाने की वजह से जिनके अंदर वो लहू बहकर आ रहा है, मतलब क्या हो रहा है? तुरंत पवित्र आत्मा बहकर कार्य करेगा, जिसकी वजह से तुरंत आत्मा का फल प्रकट होगा। അപ്പൊ കർത്താവ് നമ്മുടെ രക്തം എങ്ങനെയുള്ളതാണ്? हमारा लहू कैसा है? ദ്രവത്വമുള്ളതാണ്. वो सड़ने वाला है। അതുകൊണ്ട് നശിച്ചു പോകുന്ന കാര്യങ്ങൾ നമ്മൾ മോഹിക്കുന്നു. इसके लिए हमारा स्वभाव क्या है? नाश होने वाले चीजों को ही हम लोग मोह करते हैं। നമ്മുടെ രക്തം നശിച്ചതാണ്. हमारा लहू नाश होता है, അത് നമ്മൾ കറപ്റ്റഡ് ആണ്. वो भ्रष्ट हो चुका है, നമ്മുടെ ജീവൻ മോശമാണ്. हमारा जीवन बुरा है। അതുകൊണ്ട് നമ്മൾ എന്ത് ചെയ്യുന്നു? इसलिए हम लोग क्या करते हैं? നശിച്ചു പോകുന്ന കാര്യങ്ങൾ അന്വേഷിക്കുന്നു. जो नाश होने वाले चीजों के पीछे भागते हैं। എന്നാൽ നമ്മൾ യേശുവിനെ നോക്കുക. यीशु मसीह को देखो, ഈ 33 വർഷം ജീവിച്ചപ്പോൾ 33.5 साल जो उम्र उन्होंने जिया, ദ്രവത്വമില്ലാത്ത ശരീരത്തിൽ, एक ऐसा देह में जिया जो कभी सड़ता नहीं, ദ്രവത്വമില്ലാത്ത രക്തത്തിൽ और उनका लहू ऐसा है कि कभी सड़ा नहीं। അവൻ നേടിയത് എന്താണ്? उन्होंने क्या कमाया? വെള്ളിയോ പൊന്നാണോ? सोना चांदी था क्या? नाश होने वाला चीजें था क्या? എന്താണ് അവൻ സമ്പാദിച്ചത്? उन्होंने क्या कमाया? എന്താണ് മേടിച്ചത്? क्या कमाया उन्होंने? നമ്മൾ അപ്പോസ്തലപ്രവൃത്തി 20:28 प्रेरितों का कार्य 20:28, यस, मंडली को कमाया। इसलिए अपनी और पूरे जून की चौकसी करो, हाँ। जिसमें पवित्र आत्मा ने तुम्हें अध्यक्ष ठहरा है, हाँ। कि तुम परमेश्वर की कलीसिया की रखवाली करो, जिसे उसने अपने लहू से मोल लिया। Praise the Lord. आमेन। അപ്പൊ സഭയെ ഏത് രക്തമാണത്? तो कलीसिया को, मंडली को मूल लिया करके बोलते समय में कौन सा लहू है वो? यीशु मसीह का लहू जो कभी सड़ता नहीं। വെള്ളി പൊന്ന് മുതലായ मतलब हमने सोना चांदी नाश होने वाला वस्तु से नहीं हमें बोल लिया। കറക്റ്റഡ് ആയിരിക്കുന്ന അല്ലെങ്കിൽ നശിച്ചു പോകുന്ന വസ്തുക്കൾ കൊണ്ടല്ല. उधर क्या लिखा पत्रोस में? सोना चांदी ऐसे नाश होने वाले, मतलब प्रभु का लहू नाश नहीं होता। അപ്പൊ നമ്മളെ വില കൊടുത്ത വലിയ ഇറ്റേണൽ ആയിരിക്കുന്ന വില കൊടുത്ത് വാങ്ങിയ നമ്മൾ പിന്നെ നമ്മൾ നശിക്കുന്ന കാര്യം അന്വേഷിക്കുമ്പോൾ അന്വേഷിക്കുന്നത് എന്തുകൊണ്ടാണ്? കൃപാസനത്തിലേക്ക് വരുന്ന കാര്യം നമുക്ക് അറിയാത്തത് കൊണ്ടാണ്. तो प्रियो, इसके लिए हम लोग को प्रभु ने एक ऐसा लहू देकर जो कभी ना सड़ने वाला, एकदम पवित्र, एकदम ज्यादा मूल्यवान लहू से हमें मूल दाम देकर हमारा वैल्यू भी प्रभु ने बढ़ाया। ऐसा ऊंचा वैल्यू दर्जा के लोग वापस सड़ने वाला, मिट्टी में मिलने वाला चीजों के बारे में सोचकर उसी के पीछे हम लोग यत्न कर रहे हैं, उसी को कमाने देख रहे हैं। बोला तो क्या हुआ? कृपासन में आने का फायदा को सही रीति से समझ नहीं पा रहा है। इसके लिए
നമ്മുടെ രക്തം എങ്ങനെയാണെന്നറിയാമോ? കറ പുരണ്ടതാണ്. हमारा जो लहू है दाग से भरा हुआ है. കാരണം നമ്മുടെ യശയാവിന്റെ പുസ്തകം 64:6 വായിക്കുന്നത്, Isaiah 64 का 6 में हम पढ़ते हैं, ഞങ്ങളെല്ലാം അൺഹോളി, हम लोग सब लोग अशुद्ध है. ഞങ്ങളുടെ രക്തം അൺഹോളിയാണ്, हमारा लहू भी अशुद्ध है, അൺക്ലീൻ ആണ്, और वो गंदा है. ഞങ്ങളുടെ നീതിപ്രവൃത്തികളെല്ലാം और हमारा धार्मिकता का सब कार्य എങ്ങനെയാണ്? कैसा है? मैले कपड़े के समान. ഇവിടെയാണ് നമ്മളെ രക്ഷിക്കാനായിട്ട് परंतु यहाँ पर है हमें प्रभु बचाने के लिए आया. നമ്മുടെ കർത്താവായ യേശുക്രിസ്തു വരിക. हमारे यीशु मसीह आ रहा है. അവൻ അങ്ങനെയുള്ളവനാണ്. वो कैसा है? നമ്മളെ സങ്കീർത്തനം 16:10 അവനെ കുറിച്ച് വായിക്കുന്നുണ്ട്. भजन संगीता 16 का 10 में प्रभु के बारे में भविष्यवाणी करता है. യുവർ ഹോളി വൺ, तू तो पवित्र जन है, അവൻ പരിശുദ്ധനായതുകൊണ്ട് क्योंकि तू पवित्र है, അവന് ദ്രവത്വമില്ല. इसलिए वो कभी सड़ने न देगा। सड़ने ना देगा. Praise the Lord. आमेन. या सड़ाहट को ना देखेगा, ऐसा आना चाहिए. ആ. Yes. അപ്പോൾ ആ രക്തത്തിലേക്ക് നോക്കാതെ നമ്മൾ ജീവിച്ചാൽ, तो इसीलिए उस पवित्र जन का लहू को ना देखकर अगर हम लोग भूमि के सड़ते हुए बातों को देख रहे हैं, അപ്പൊ तो ദൈവത്തോട് അടുത്ത് വരുന്നത് എന്തിനാണ്? फिर प्रभु के निकट क्यों आ रहे हो? എന്നെ വിലയ്ക്ക് വാങ്ങിയ ദ്രവത്വമില്ലാത്ത മുഖത്തുള്ള സ്വർഗത്തിലുള്ള കാര്യങ്ങൾ അന്വേഷിപ്പാൻ. क्योंकि प्रभु ने मुझे मूल दाम देकर खरीद कर अपने पवित्र लहू से मुझे छुटकारा देकर खरीदा है. क्यों? क्योंकि ऊपर का चीज है, स्वर्गीय बातों को खोजने के लिए प्रभु ने मुझे अलग किया है. നമ്മൾ ഇത്രയും വില കൊടുത്ത് വാങ്ങിയിട്ട് നമ്മൾ അന്വേഷിക്കുന്നത് എന്താണ്? हमें इतना मूल्य देकर हमारा वैल्यू परमेश्वर की उपस्थिति में बड़ा करने के बाद, हमारा स्थान बड़ा करने के बाद भी हम लोग क्या ढूंढ रहे हैं? भूमि की बात है या सड़ने वाली बात है. കൃപാസനത്തിലേക്ക് നോക്കാൻ തക്ക സമയത്ത് കൃപ ലഭിക്കുന്നില്ല. സ്വർഗത്തിലുള്ളത് നോക്കാൻ കൃപ ലഭിക്കുന്നില്ല. Okay. ഭൂമിയിലുള്ളതല്ല, ഉയരത്തിലുള്ളത് ചിന്തിപ്പി. അങ്ങനെ ചിന്തിക്കണമെങ്കിൽ അങ്ങനെ ഇന്നും ഒരു ചിന്തിക്കാന്ന് വെച്ചാലൊന്നും ശരിയാകത്തില്ല. Okay. എവിടേക്ക് വരണം? तो इसके നമ്മൾ लिए കൃപാസനത്തിലേക്ക് വരണം. ऐसा क्यों हो पा रहा है कि बार बार हम लोग भूमि की चीजें, मिट्टी की चीजों में मन लगा रहे हैं? क्योंकि जब हमने इसके पहले कृपासन में हम लोग गए थे, सही उद्देश्य से नहीं गया, सही अर्थ समझ कर नहीं गया. इसलिए सही समय पर जब मुझे प्रभु की बातें, स्वर्गीय बातों को खोजना चाहिए था, उसमें मुझे अनुग्रह नहीं मिल रहा है, आशीष नहीं मिल रहा है, स्वर्गीय बातों को मन लगाने नहीं हो पा रहा है. क्योंकि प्रभु ने कहा था तुम्हें मूल दाम देकर खरीदा है, तो ऊपर की बातें सोच रहा है. वो ऊपर की बातें सोच रहा है तो कृपासन में प्रभु के साथ का जो मूल्यता है सही रीति से समझना चाहिए. आज से मैं निर्णय ले रहा हूं कि आज से मैं कुछ भी बुरा काम नहीं करूंगा, गलत काम नहीं करेगा, ऐसा निर्णय लेने से नहीं हो रहा है. हमेशा कृपासन में आगे का समय का मदद मिलने के लिए आज ही कृपासन में प्रभु के साथ सही रहना चाहिए, सही अर्थ समझकर कृपासन में आना है. അപ്പോൾ ഹോളി സ്പിരിറ്റ്, तब पवित्र आत्मा, വിശ്വാസ നായകനും विश्वास का कर्ता और पूरा करने वाला, ശ്രദ്ധിച്ചു നോക്കുവേ. उस प्रभु को ध्यान से देखो. അപ്പോൾ എന്ത് ലഭിക്കുന്നു? तब क्या होगा? തക്ക സമയത്ത് കൃപ ലഭിക്കും. सही समय में हमको जीने के लिए अनुग्रह मिलेगा. തക്ക സമയം ദൈവത്തിന്റെ വ്യവസ്ഥ. കാരണം നമ്മൾ ദ്രവത്വമില്ലാത്തവനെ നോക്കുമ്പോൾ ദ്രവത്വമില്ലാത്ത കാര്യങ്ങൾ നമുക്കിങ്ങനെ കിട്ടിക്കൊണ്ടിരിക്കും. इसलिए प्रियो, प्रभु का खासियत क्या है? वो ना खराब होने वाला, कभी ना सड़ने वाला उस प्रभु को अगर हम देखते रहेगा, उस प्रभु से ऐसी ऐसी चीजें मिलेगा जो सड़ता नहीं. ഇവിടെയാണ് സാത്താൻ നമ്മളെ വഞ്ചിക്കും. यहाँ पर शैतान हमें धोखा देने आता है. ക്രിസ്തുവിലേക്ക് നോക്കുന്നതിൽ നിന്നും നമ്മളെ മാറ്റിയിട്ട് वो क्या करेगा? हमारा नजर जो प्रभु की ओर होना चाहिए, उस नजरिए को हटाकर, അവിടെ നമ്മൾ 2 कोरिन्थियर 11-3 വാക്യം അതാണ് പറയുന്നത്. दूसरा कोरिन्थी 11:3 में इसलिए चेतावनी में पौलुस कहता है, അവിടെ ദ്രവത്വമുള്ളതിലേക്ക് നിങ്ങൾ തിരിയുന്നു. तुम लोग वापस सड़ने वाले चीजों की ओर तुम देख आओगे करके कहता है. നമ്മൾ ആ 3 വാക്യം 11:3 पढ़ना. दूसरा कोरिन्थी, मैं डरता हूँ हाँ। कि जैसे सांप ने अपनी चतुराई से हवा को बहकाया, वैसे ही तुम्हारे मन उस सीधाई और पवित्रता से जो मसीह के साथ होनी चाहिए कहीं भ्रष्ट न देखो की जाए। भ्रष्ट कर दिया. ആ നോക്കുക. मतलब सड़ने वाला अवस्थे में हमारा मन हो गया. എവിടെ തിരിച്ചു? കറപ്റ്റഡ് ആയിരിക്കുന്ന കാര്യങ്ങളിലേക്ക് मतलब തിരിച്ചു. वो शैतान ने हमारा मन को बहका कर क्या कर दिया? अशुद्ध चीजें, जो भ्रष्ट है, जो खराब होता है, जो नाश होता है, उस चीजों से हमें वहां पर कर दिया. प्रभु का सीधा मन से हटाकर नाश होने वाले चीजों पे लगा दिया. സഭയിലെ ധനവാന്മാരോട് യാക്കോബ് ലേഖനത്തിൽ യാക്കോബ് പറയാണ്, याकूब का पुस्तक में मंडली में आने वाले धनवान लोगों को याकूब कहता है, നിന്റെ ധനം പുഴുവരിച്ചും നിന്റെ तेरा- വസ്ത്രം കറതിന്നും പോകും. तेरा धन जो है उसमें कीड़े पड़ेंगे और तेरा वस्त्र है उसमें दाग हो जाएगा. കാരണം യേശുവിന്റെ പേര് വരെ സമ്പാദിക്കുക. क्योंकि यीशु का नाम लेकर वो लोग कमाई कर रहे हैं. ദ്രവത്വം ഇല്ലാത്തവരെ കൊണ്ട് ദ്രവത്വമുള്ളത് നേടുന്നവർക്ക് പാസ്ക ദൈവത്തിന്റെ തോമേ. ശിക്ഷ 100% അത് പക്കയാണ്. 5:2 में. तो इसके लिए जो यीशु मसीह का नाम लेकर जो कभी सड़ाहट को देखा नहीं, सड़न का अवस्था उसमें है नहीं, लेकिन वो यीशु का नाम लेकर सड़ने वाला चीज, नाशवान चीजों के पीछे जा रहा है, तो परमेश्वर का न्याय उनके ऊपर बहुत गंभीर रीति से होने वाला है.
സാത്താൻ തന്നെ ആരാണ്? शैतान खुद कौन है? അവന് പുഴുവിനെ വിരിച്ച് അവരെ തിന്നും, പുഴു തിന്നും. एक दिन उसी के ऊपर कीड़ा खाएगा. നമുക്ക് വായിക്കാം. ഈ സാത്താന് നമ്മൾ ചിന്തിക്കുന്ന സാത്താൻ ഭയങ്കര കഴിവുള്ള ആളാണ്. हमें लगता है हम लोग ने अपने मन में शैतान को बहुत ताकतवर है बोलकर उसको ज्यादा इज्जत देते हैं हम लोग. അവൻ ദ്രവത്വമുള്ളവനാണ്. परंतु वो खुद कौन है? सड़ने वाला जीवी है. നമ്മൾ യെശയ്യാവിന്റെ പുസ്തകം 14-ാം അധ്യായം यशायाह का पुस्तक 14 अध्याय അതിന്റെ 10 മുതലുള്ള വാക്യങ്ങൾ വായിക്കുമ്പോൾ 10 से हम पढ़ते हैं. वे सब तुझसे कहेंगे, हाँ। क्या तू भी हमारे समान निर्बल हो गया है? हाँ। क्या तू हमारे समान ही बन गया? तेरा वैभव और तेरी सारंगियों का शब्द अधोलोक में उतारा गया है. कीड़े तेरा बिछौना हाँ। और केचुए तेरा ओढ़ना. हाँ। कीड़े तेरा बिछौना. നമ്മള് ആരാണ്? हम लोग कौन है लेकिन प्रियो? അതുകൊണ്ട് इसलिए നമുക്ക് കിട്ടാൻ പോകുന്ന ശരീരം എങ്ങനെയുള്ളതാണ്? अभी हम लोग क्योंकि प्रभु के लोग हैं, हमें मिलने वाला देह जो प्रभु ने तैयार करके रखा है वो देह कैसा है? നമ്മുടെ പുഴു തിന്നുന്ന ശരീരമാണ് നമുക്ക് കിട്ടാൻ പോകുന്നത്. हमको अभी दोबारा कीड़े खाने वाला शरीर मिलेगा, देह मिलेगा क्या अभी नया? मतलब उसमें कीड़े नहीं आ सकता, ऐसा शरीर है हमें. അവന്റെ രക്തത്തിന്റെ മൂല്യത നിത്യമാണ്. क्यों? क्योंकि प्रभु यीशु मसीह का लहू का कार्य का जो उसका लाभदायक कितना समय तक है? सर्वदा के लिए, अनंत काल का है. എല്ലാ സ്വർഗത്തെക്കാളും ഭൂമിയെക്കാളും വിലയുള്ളതാണ് ക്രിസ്തുവിന്റെ രക്തം. यीशु मसीह का लहू का वैल्यू देखने जाएगा तो स्वर्ग और भूमि से भी ज्यादा मूल्य है यीशु मसीह का लहू. അപ്പൊ നശിക്കാത്ത കാര്യങ്ങൾ इसलिए जो चीजें नाश नहीं हो रहा, അന്വേഷിക്കുന്നവർക്ക് ऐसे जो नाश नहीं होने वाला चीजों को जो लोग खोजते हैं, തക്ക സമയത്ത് കൃപ ലഭിക്കേണ്ടതിന് उनको सही समय में अनुग्रह का मदद मिलने के लिए കൃപാസനം തളിക്കപ്പെട്ട ദ്രവത്വമില്ലാത്ത രക്തത്തിലേക്ക് ഒരു ഉറ്റു നോക്കണം. अभी तुम लोग उस कृपासन में आओ जहां पर छिड़का हुआ लहू है जो कभी सड़ता नहीं और हमारे लिए फायदे के लिए बात करने वाला महिमादायक लहू. അതുകൊണ്ടാണ് നമ്മള് അവൻ തന്റെ ഏകജാതനായ പുത്രനെ വിശ്വസിക്കുന്ന ആരും സ്വീകരിക്കുന്ന ആരും നശിച്ചു പോകാതെ എന്ന് പറയുന്ന ആ നശിക്കുക എന്ന് പറഞ്ഞാൽ ദ്രവത്വം കാണുന്നതെന്ന് തന്നെയാണ്. इसलिए हम लोग यूहन्ना का सुसमाचार 3:16 पढ़ते समय में उन पुत्रों को जब भेजा कि उसमें जो विश्वास करेगा वो नाश ना हो परंतु सदा जिए. तो नाश ना हो मतलब उसका मतलब क्या है? नाश हो गया मतलब तू सड़ेगा, तू खराब हो गया, भ्रष्ट हो जाएगा, वो अर्थ है. तो ना होने के लिए यीशु मसीह पर विश्वास करना है. നമ്മൾ അവസാനിപ്പിക്കുകയാണ്. ഒരു 5 മിനിറ്റ് കൂടെ. बस 5 मिनट और लेता हूँ. എന്താണ് ദ്രവത്വത്തിന്റെ ലക്ഷണം? നമ്മള് ദൈവത്തോട് അടുത്ത് വരാനാ പറയുന്നല്ലേ? तो वहां पर देखो प्रभु ने हमको निकट बुलाया, उनके पास आने के लिए बुलाया है. तो ये सड़न का जो स्वभाव है उसका लक्ष्य क्या है? उसका मतलब क्या क्या गुण दिखाई देगा? നമുക്ക് ലേഖ്യ പുസ്തകം 21-ാം അധ്യായം लेवी का पुस्तक 21वां अध्याय അതിലെ 16 മുതലുള്ള വാക്യങ്ങൾ വായിക്കുമ്പോൾ उसका 16 से जब हम पढ़ते हैं, ദൈവത്തോട് ഇങ്ങനെയുള്ളവർ അടുത്ത് വരാൻ പാടില്ല. ऐसे लोग प्रभु के पास नहीं आना करके 21 का 16 से हम पढ़ते हैं. फिर यहोवा ने मूसा से कहा, हाँ। हारून से कह कि तेरे वंश की पीढ़ी पीढ़ी में जिस किसी के कोई भी दोष हो वो अपने लिए समीप न आए. हाँ। क्योंकि कोई न हो जिसमें दोष हो वह समीप न आए, चाहे वह अंधा हो चाहे लंगड़ा, हाँ। चाहे नकचपटा हो चाहे कुछ अंग अधिक हो, या उसका पाँव या हाथ टूटा हो, या वो कुबड़ा या बहना हो, या Okay. उसकी आंखें में दोष हो. ഓക്കെ നമ്മുടെ ജീവിതത്തിൽ എന്തെങ്കിലും ഒരു ചുമ വരാത്തവരുണ്ടോ? हमारे जीवन में यहाँ पर कोई बैठा हुआ व्यक्ति है क्या जिसने जिंदगी में एक बार भी खांसा ना हो? नहीं किया ऐसा कोई है इधर बैठा? ഏതെങ്കിലും ഒരു ചൊറി വരാത്തവര്? ऐसा कभी भी जिंदगी में खुजली नहीं आया है, ऐसा है क्या? അവർക്ക് ദൈവത്തിന് അടുക്കാൻ പറ്റത്തില്ല. क्योंकि ऐसे लोग प्रभु के निकट नहीं आना है करके लिखा है. പിന്നെ എങ്ങനെ നമ്മൾ അടുത്തു? तो अभी हमारा भाग्य देखो प्रियो, हम लोग प्रभु के निकट आ गए. मतलब कैसा हुआ ये प्रियो? അതിനാണ് അവൻ സ്വർഗ്ഗത്തിൽ നിന്ന് വന്നത്. इसके लिए प्रभु यीशु मसीह स्वर्ग से उतर कर आया. Praise the Lord. आमेन. അവൻ ഈ പറയുന്ന ഒന്നുമില്ല. उनके अंदर उनके शरीर में ये सब अंग का कोई भी तकलीफ खुजली खांसी ऐसा कुछ भी प्रभु में नहीं है. നമ്മുടെ ജഡരക്തങ്ങൾ സ്വർഗ്ഗരാജ്യം അവകാശമാക്കത്തില്ല. इसलिए मांस और लहू कभी भी स्वर्ग राज्य में प्रवेश नहीं कर पाएगा. എന്നാൽ യേശുവിന്റെ അവന്റെ ശരീരവും അവന്റെ രക്തവും സ്വർഗ്ഗരാജ്യം അവകാശമാണ്. परंतु यीशु मसीह का मांस और यीशु मसीह का लहू स्वर्ग राज्य में प्रवेश कर सकता है. അപ്പൊ ക്രിസ്തുവിലൂടെ इसलिए मसीह के द्वारा, അവന്റെ രക്തത്തിലൂടെ उनका लहू के द्वारा ഇന്ന് നമ്മൾ आज हम ദൈവം നമ്മളെ മറച്ചിരിക്കുകയാണ്. उस लहू में यीशु मसीह ने हमें ढक दिया है, छुपा दिया है. കർത്താവ് പറഞ്ഞു കുളിച്ചിരിക്കുന്നവർക്ക് പിന്നെയും കുളിക്കേണ്ട ആവശ്യമില്ല. तो प्रभु पत्रोस से कहता है जिसने पहले से नहा लिया है उसको शुद्ध होने का जरूरत नहीं. നമ്മൾ എങ്ങനെ കുളിച്ചു? हम लोग किस रीति से नहाया? എന്തുകൊണ്ട് കുളിച്ചു? किससे नहाया? ഒരിക്കൽ മാത്രം. तो वो
एक ही बार है, പിന്നെ കഴുകൽ ആവശ്യമാണ്. उसके बाद फिर धोना जरूरी है. കുളിക്കാത്ത ആർക്കും കർത്താവുമായിട്ട് ഒരു ബന്ധവുമില്ല. जिसने एक बार भी नहाया नहीं है वो प्रभु के साथ रिश्ता ही नहीं है उसको. നാം കുളിക്കുമ്പോൾ എന്ത് സംഭവിക്കുന്നു? और नहाने की वजह से क्या हो गया? നമ്മൾ വെള്ളത്തിൽ മുങ്ങുമ്പോൾ हम लोग जब पानी में जब हम डूबते हैं നമുക്ക് ചുറ്റും വെള്ളമാണ്. तो पानी में डूबा हुआ व्यक्ति के चारों तरफ क्या है? पानी है. ഇതുപോലാണ് उसी रीति से നമ്മളെ ദൈവം വില കൊടുത്ത് വാങ്ങിയപ്പോൾ जब प्रभु ने मूल दाम देकर हमें खरीदा ക്രിസ്തുവിന്റെ രക്തത്തിന്റെ ദ്രവത്വമില്ലായ്മ കൊണ്ട് പൊതിഞ്ഞു. और हमें पूर्ण रीति से चारों तरफ हमें उनका लहू में हमें धोकर हमें ढककर रखा है. तो चारों तरफ क्या है? अभी प्रभु यीशु मसीह का लहू. അതുകൊണ്ടാണ് പരിശുദ്ധാത്മാവിനാൽ നമ്മൾ കാക്കപ്പെടുന്നത്. കാര്യം എന്താണ്? വിലയേറിയവരാണ് ദൈവത്തിന്. പ്രിയ മക്കളാണ്. थैंक यू लॉर्ड. इसके लिए प्रियो हम लोग पवित्र आत्मा का उस हिफाजत में, उस सुरक्षितता में हम लोग हमेशा सुरक्षित है, क्योंकि पवित्र आत्मा ऐसे लोगों का सुरक्षा करता है. നമ്മൾ അവന്റെ രക്തത്താൽ കുളിച്ചവരാണ്. हम लोग एक बार उनका लहू से हम लोग नहा लिए हैं, നമ്മൾ അവന്റെ രക്തത്താൽ മുങ്ങിയവരാണ്. उसका लहू में हम लोग डूब चुके हैं. അതുകൊണ്ടാണ് ആത്മാവിൽ നമ്മൾ സ്ഥാനപ്പെട്ടത്. इसके वजह से हमारा आत्मा का बपतिस्मा हुआ. എവിടെ രക്തത്തിന്റെ മൂല്യമുണ്ടോ जहाँ पर लहू लगाया जाता है അവിടെ ഹോളി സ്പിരിറ്റ് ഉണ്ട്. वहाँ पर पवित्र आत्मा कार्य करेगा. കാരണം രക്തത്തിന്റെ മൂല്യതയ്ക്ക് അനുസരിച്ചാണ് ഹോളി സ്പിരിറ്റ് പ്രവർത്തിക്കുന്നത്. क्योंकि जहाँ पर लहू जहाँ पर लगाए जाते हैं समय में तुरंत वहाँ पर पवित्र आत्मा का कार्य करने का एक जरिया खुल जाता है. ആകയാൽ ഇപ്പോൾ इसलिए अब ഈ സമയത്ത് ये समय में നിത്യാത്മാവിനാൽ सनातन के आत्मा के द्वारा ദൈവത്തിന് തന്നെത്താൻ സമർപ്പിച്ച परमेश्वर को अपने आप को समर्पण किया हुआ ക്രിസ്തുവിന്റെ രക്തം यीशु मसीह का लहू ജീവനുള്ള ദൈവത്തെ ആരാധിക്കാൻ जीवित परमेश्वर को आराधना करने के लिए, നിങ്ങളുടെ മനസാക്ഷിയെ हमारा विवेक को शुद्ध करने के लिए, നമ്മുടെ ആത്മാവിനെ हमारा आत्मा को സ്പ്രിങ്കിൾ ചെയ്യണം. छिड़का हुआ लहू के द्वारा होना चाहिए. നോക്കുക, നമ്മൾ इब्रानियों 9:13 में हमने पढ़ा हो. ഒന്ന് പത്രോസ് पहला पत्रोस അതിന്റെ 1-ാം അധ്യായത്തിൽ 2-ാം വാക്യം കൂടെ വായിക്കുമ്പോൾ एक का 2 भी पढ़ लेना. और परमेश्वर पिता के भविष्य ज्ञान के अनुसार आत्मा के पवित्र करने के द्वारा आज्ञा मानने और यीशु मसीह के लहू के छिड़के जाने यीशु मसीह के लहू के छिड़के जाने के द्वारा चुने गए हैं. हाँ, उसके वजह से हम चुने हुए हैं. അവൻ ഒരിക്കൽ നമുക്ക് വേണ്ടി രക്തം ചിന്തി. उन्होंने एक बार हमको सर्वदा के लिए एक बार के लिए लहू बहाया, എന്നാൽ അടുത്ത് വരുമ്പോഴെല്ലാം परंतु जब भी हम लोग निकट आते हैं നമ്മളെ ശുദ്ധീകരിപ്പാൻ, वो हमें शुद्ध करने के लिए, നമ്മളെ വീണ്ടും തളിക്കപ്പെടുവാൻ, हमें वापस छिड़काए जाने के लिए, അതെ നമുക്ക് വേണ്ടി അവൻ ഇന്ന് അവന്റെ രക്തം നമുക്ക് വേണ്ടി ഇന്ന് ആയിരിക്കണം. उसके वजह से हम लोग बार बार प्रभु का लहू का अनुभव मिल जाने के लिए वो आज भी हमारे लिए मध्यस्थ होकर हमारे लिए उपलब्ध है. ഈ ആശയത്തെ ഉൾക്കൊണ്ടുകൊണ്ട് इस बात अभी तक हमने जो भी बातें सुना उस अर्थ को मन में रखते हुए എബ്രായ ലേഖനം 4-ാം അധ്യായം 16-ാം വാക്യം ഒന്നും കൂടെ വായിച്ചാൽ इब्रानियों 4:16 एक और बार उस अर्थ में अगर हम पढ़ेंगे तो आओ अनुग्रह के सिंहासन के निकट हाँ. हियाव बांध कर चले कि हम पर दया हो और वह अनुग्रह पाए जो आवश्यकता के समय हमारी सहायता करे. Praise the Lord. പ്രിയമുള്ളവരെ നമ്മളെ സഹായിക്കട്ടെ. इसलिए प्रियो प्रभु हम सबको सहायता करें. Praise the Lord. प्रेज़ द लॉर्ड. तो आप लोग कितना धन्य लोग हैं. ये दुनिया में भाग्यवान लोग कौन है? ये दुनिया का सबसे भाग्यवान लोग तो यीशु मसीह का जो लहू बहाया गया वह सच्चाई विश्वास करके भजन संगीत 32 का 1-2 हाँ किसको मिला? किसको मिला? जो प्रभु यीशु मसीह ने मेरे लिए ये लहू बहाया, ये सच्चाई पर विश्वास किया. कितना धन्य बात है ना. तो यीशु मसीह की लहू में आश्रय किया हुआ कभी भी इनकारा नहीं जाएगा, है ना. स्वर्ग उनको स्वीकारेगा. तो कितना श्रेष्ठ रीति में आज भी प्रभु का वचन के द्वारा हमसे बात किया. आज बहुत लोग कृपासन के निकट आता है लेकिन गाली जाता. क्यों गाली जाता है? इस बहाए प्रभु यीशु मसीह का लहू बहाया गया आज भी कृपासन में हमारे लिए उपलब्ध है. उस लहू के सहारे में हम जाते हैं. प्रेज़ द लॉर्ड. और प्रभु यीशु मसीह ने हमारे लिए बहाया हुआ लहू का विश्वास की घोषणा करके हम जाता है स्वर्ग में ग्रहण करेगा. आज बहुत लोगों का प्रार्थना प्रभु क्यों नहीं सुनता? प्रार्थना सुना करके तो क्यों नहीं विश्वास है? क्योंकि जब पहले होगा ना उसका 3रा अध्याय उसका 22, 23, 24 हो जाए. 1 John chapter 3 verse 22, 23, 24. और जो कुछ हमने मांगते हैं हाँ. वो हमें
उससे मिलता है, हाँ। क्योंकि हम उसकी आज्ञाओं को मानते हैं हाँ। और जो उसे भाता है हाँ। वही करते हैं। उसकी आज्ञा यह है हाँ। कि हम उसके पुत्र यीशु मसीह के नाम पर विश्वास करें हाँ। और जैसा उसने हमें आज्ञा दी है हाँ। उसी के अनुसार आपस में प्रेम रखें। हाँ। जो उसकी आज्ञाओं को मानता है हाँ। वो उसमें और वो उनमें बना रहता है और इसी से अर्थात उस आत्मा से जो उसने हमें दिया है हम जानते हैं कि वह हमें बना रहता है। देखो कितना अनमोल बात है, कितना अनमोल बात है। प्रभु यीशु मसीह की नाम पर विश्वास किया, प्रभु यीशु मसीह की बहाया हुआ लोगों का सच्चाई पर हमने अंगीकार किया, तो निश्चय बात है, स्वर्ग बोलता है प्रभु का आत्मा हमारे में रहता है और वो आत्मा है तो हमारे में आपस में क्या रहेगा? प्रेम रहेगा, प्रेम रहेगा, है ना। तो ये प्रेम हमें करने हो रहा है, इसका मतलब प्रभु का आत्मा हमारे में है, इस बात का सबूत है। और ऐसा है तो प्रभु वचन कहता है ये भी हम जो भी मांगेगा प्रभु हमें देगा, प्रभु हमें देगा। प्रभु को बहुत धन्यवाद देते हैं कि प्रभु ने आज भी सुंदर वचन के द्वारा प्रभु हर एक लोगों से बात किया। मैं आशा करता हूँ कि जरूर सबको बहुत प्रभु ने आशीष दिया है। तो प्रभु के दासों को प्रभु का संदेश देने में प्रभु ने इस्तेमाल किया। सारी महिमा प्रभु को मिले। आमीन।